आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मुलींच्या विवाहाचं कायदेशीर वय 21 वर्ष करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। मतदार ओळखपत्र आता आधार कार्डशी जोडले जाणार। 40% कमिशन पद्धती विरोधात काँग्रेसचा मोर्चा। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे सरकारला निवेदन। मराठा लाईफ इन्फंट्री केंद्रातर्फे विजय दिवस साजरा। सिव्हिल इंजिनियर संघटनेचा रौप्य महोत्सव 18 रोजी। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याबद्दल 27 जणांवर गुन्हे दाखल। बँकेचा 2 दिवसांचा संप सुरू। माजी आमदार संजय पाटील यांना पोलिसांनी रोखले। विणकर बांधवांसाठी विशेष योजना। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पुरुषांप्रमाणेच महिलांसाठीही विवाहाचे कायदेशीर वय 18 वरून 21 वर्षे करण्याचा प्रस्ताव मंजूर केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020च्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात या योजनेची घोषणा केली होती। मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर सरकार बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 मध्ये सुधारणा आणेल आणि परिणामी विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायदा 1955 सारख्या कायद्यांमध्ये सुधारणा करेल। ही मंजुरी जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली केंद्राच्या टास्क फोर्सने डिसेंबर 2020 मध्ये नीती आयोगाला सादर केलेल्या शिफारशींवर आधारित आहे। या आयोगाची स्थापना मातृत्वाच्या वयाशी संबंधित बाबी, माता मृत्यू दर कमी करण्याच्या अत्यावश्यकता, पोषक सुधारणा पातळी आणि संबंधित समस्या या विषयांच्या अभ्यासासाठी करण्यात आली होती। या संदर्भात जेटली म्हणाले, मला हे स्पष्ट करायचे आहे की या शिफारशी मागील आमचा तर्क लोकसंख्या नियंत्रणाचा कधीच नव्हता। नॅशनल फॅमिली वेल्थ सर्व्हेद्वारे जारी केलेल्या अलीकडील डेटाने आधीच दर्शविले आहे की एकूण प्रजनन दर कमी होत आहे आणि लोकसंख्या नियंत्रणात आहेत। त्यामागील शिफारशी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहेत असे त्यांनी सांगितले। मतदार ओळखपत्र आता आधार कार्डशी जोडले जाणार। मतदार ओळखपत्राशी आधार लिंक करण्यापासून ते प्रथमच मतदारांची नाव नोंदणी सुलभ करण्यापर्यंत मंत्रिमंडळाने बुधवारी काही महत्त्वाच्या निवडणूक सुधारणांना मंजुरी दिली। निवडणूक आयोगाने कायदा मंत्रालयाला दिलेल्या अनेक सूचनांमध्ये एकच मतदार यादी आणि दूरस्थ मतदान या सुधारणांचाही समावेश आहे। इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार मतदार ओळखपत्रांसह आधार लिंकला ऐच्छिक आधारावर परवानगी दिली जाईल। मतदार यादी तयार करण्यासाठी आधार डेटा गोळा करण्यासाठी आणि वापरण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रस्तावित केलेली ही एक महत्त्वाची सुधारणा होती। काही अधिकाऱ्यांच्या मते लोकप्रतिनिधी कायदा 1951 आणि आधार कायदा 2016 मधील सुधारणांमध्ये ही सुधारणा दिसून येईल। सप्टेंबर 2019 मध्ये कायदा मंत्रालयाने परत लिहिले होते की निवडणूक समितीचे तर्क राज्य प्रायोजित योजनांचा लाभ मिळविण्याव्यतिरिक्त इतर हेतूंसाठी आधार तपशील गोळा करण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांमध्ये बसतील। तथापि व्यक्तींच्या गोपनीयतेचे रक्षण या गरजेवर सर्वोच्च न्यायालयाने भर दिल्याने मंत्रालयाने निवडणूक आयोगाला मतदार यादी डेटा प्लॅटफॉर्ममध्ये तयार केलेल्या सुरक्षा उपायांची यादी करण्यास सांगितले होते। गेल्या वर्षी जानेवारीमध्ये कायदा मंत्रालयाने याला मंजुरी दिली होती। 40% कमिशन पद्धती विरोधात काँग्रेसचा मोर्चा।
सध्याच्या भाजप सरकारने सर्व व्यवहारात 40% कमिशन कार्यपद्धती अंमलात आणली आहे। या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात काँग्रेसने मोर्चा काढून निषेध नोंदवला आहे। केपीसीसीचे अध्यक्ष DK शिवकुमार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। भाजपने सर्व कारभारात आपला 40% कमिशनचा वाटा निश्चित केला आहे। या प्रकारांमुळे राज्यात विकास कामांना खीळ बसली आहे। त्याचप्रमाणे सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, याचाही निषेध नोंदविण्यात आला। भ्रष्टाचाराच्या या प्रकाराविरोधात काँग्रेस यापुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडणार आहे, अशी घोषणा करण्यात आली। या आंदोलनात काँग्रेसचे नेते माजी मंत्री RV देशपांडे, HK पाटील, रमेश कुमार, प्रियंका खरगे आणि इतर नेते मंडळी सहभागी झाले होते। ಜನ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ನನಗೆ ಜನ ವೋಟ್ ಹಾಕೋರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ವಿಚಾರವಾಗಿ ಇವತ್ತು ನೆರೆ ಪರಿಹಾರದ ಬಗ್ಗೆ ಏನು 3 ದಿನಗಳಿಂದ ಚರ್ಚೆ ನಡೆದಿದೆ, ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನೀವೇನು ನಿರೀಕ್ಷೆ ಮಾಡ್ತೀರಾ? ನಾನು ಯಡಿಯೂರಪ್ಪನವ್ರು ಏನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವ್ರಿಗೆ ಧ್ವನಿ ಕೂಡಿಸಿದ್ದೀನಿ। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सरकारला निवेदन। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने गुरुवारी सरकारला आपल्या विविध मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आले। येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परिषद कार्यकर्त्यांनी निदर्शने केली। तसेच राजीव गांधी वैद्यकीय विद्यापीठाच्या कायदे बदलाला आपला प्रखर विरोध प्रकट केला। राज्यातील राजीव गांधी वैद्यकीय विद्यापीठ हे नावाजलेले विद्यापीठ आहे। यामध्ये राज्यासह बाहेरच्या राज्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। विद्यापीठासाठी उपलब्ध होणाऱ्या निधीचा वापर करून घेण्यासाठी कायदे बदल करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे। हा प्रकार थांबवला जावा अशी मागणी परिषदेच्या सदस्यांनी केली। विद्यापीठाला उपलब्ध होणाऱ्या निधीचा गैरवापर होऊन कारभार भ्रष्ट होण्याचा धोका आहे, त्यामुळे हा प्रकार रोखला जावा अशी मागणी करण्यात आली। निवेदन सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली। मराठा लाईफ इन्फंट्री केंद्रातर्फे विजय दिवस साजरा। भारताने सन 1971 साली पाकिस्तानवर युद्धात मिळवलेल्या विजयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गुरुवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। विजय दिवस म्हणून साजरा झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते। त्या युद्धातील शहीद जवानांच्या स्मृतीला मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले। तसेच देशासाठी प्राणाचे बलिदान केलेल्या हुतात्म्यांचे योगदान देश कधीही विसरणार नाही असे त्यांनी सांगितले। यानंतर मराठा लाईफ इन्फंट्रीच्या जवानांनी त्यांना शानदार मानवंदना दिली। यावेळी त्यांनी विजय दिवस कार्यक्रमाचा सोहळा साजरा केला। तत्पूर्वी नुकतेच शहीद झालेले संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत आणि इतर अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। राज्य सरकारकडून सेवानिवृत्त सैनिकांच्या बरोबरीने अतुलनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष सन्मान प्रदान करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। यावेळी त्यांनी परमवीर चक्र विजेत्यांसाठी 1.5 कोटी रुपये, अशोक चक्र विजेत्यांसाठी 1.5 कोटी रुपये इतके अनुदान देण्यात येत आहे। त्याचबरोबर कीर्ती चक्र, शौर्य चक्र विजेत्यांच्या अनुदानात वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले। या कार्यक्रमाला आमदार अनिल बेनके, सरकारचे मुख्य सचिव P रविकुमार, गृह खात्याचे सचिव रजनीश गोयल आदी सहभागी झाले होते। मराठा लाईफ इन्फंट्रीचे कमांडर ब्रिगेडियर रोहित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा शानदार सोहळा पार पडला। सिव्हिल इंजिनियर संघटनेचा रौप्य महोत्सव 18 रोजी। द कन्सल्टिंग इंजिनियर्स असोसिएशन या संस्थेने मागील 25 वर्षे बेळगावात विविध उपक्रम राबवले आहेत। आता ही संस्था आपला रौप्य महोत्सव साजरा करीत आहे। येत्या दिनांक 18 रोजी सायंकाळी 6 वाजता हॉटेल संगमच्या सभागृहात हा रौप्य महोत्सवी सोहळा साजरा होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पंचाक्षरी हिरेमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली। ही संस्था सन 1992 साली स्थापन झाली आहे। बेळगावच्या बांधकाम क्षेत्रातील विविध घटकांना एकत्रित आणून त्यांच्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। त्यासाठी अनेक संघटनांचे सहकार्य लाभत आहे। बांधकाम क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या सर्व विषयांवर संस्थेचे कार्यक्रम राबविले जातात, असे त्यांनी सांगितले। दिनांक 18 रोजी होणाऱ्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, बेळगावच्या खासदार मंगला आंगडी यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत। तसेच कार्यक्रमाला नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉक्टर सिद्धराम महास्वामीजी देखील उपस्थित राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेच्या वेळी संस्थेचे सेक्रेटरी विजय कामकर, माजी अध्यक्ष मल्लिकार्जुन मुदनूर, आनंद कुलकर्णी, महेश हेब्बाळे आणि इतर सदस्य उपस्थित होते। As we give shelters to everyone, but we don't have any shelters.
As such, we have decided to ask our CM to give us the CA site so that we can have our office and a meeting hall where we can have a workshop and have all technology exchange. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याबद्दल 27 जणांवर गुन्हे दाखल. सीमा भागातील मराठी बांधव लोकशाहीच्या मार्गाने आपली लढाई लढत आहेत. मात्र कर्नाटकी सरकारकडून सातत्याने अन्यायाचा वरवंटा फिरविण्यात येत आहे. याचे प्रत्युत्तर पुन्हा एकदा आले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळावा प्रकरणी 27 जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. रस्त्यावर कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता स्टेज घालून त्यावर बेळगाव, कारवार, निप्पाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असा फलक लावण्यात आला होता. तसेच कर्नाटक अधिवेशनाला विरोध केला. तसेच नेत्याला काळे फासण्याचा विरोध म्हणून बेळगाव बंदचे आवाहन करून 2 भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, मदन बामणे, मनोहर किनेकर, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, रणजित चव्हाण पाटील, प्रकाश शिरोळकर, नेताजी जाधव, सचिन केळवेकर, सुनील बोकडे, रेणू किल्लेकर, सरिता पाटील, श्रीकांत कदम, दिलीप बैलूरकर, बापू भडांगे, RM चौगले, दुधाप्पा बागेवाडी, बाबू कोले, शिवाजी सुंठकर, राकेश पलंगे, सूरज कुडुचकर, पियुष हवळ, मनोहर हलगेकर, दत्ता उघाडे आदींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बँकांचा 2 दिवसांचा संप सुरू. आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बँकिंग कर्मचारी संघटनेने 2 दिवसांचा संप पुकारला आहे. या संपाला गुरुवारी सुरुवात झाली. त्यामुळे शहरातील बँकांचे व्यवहार बंद राहिले. बँकांच्या कर्मचारी संघटनेतर्फे निदर्शने करून संताप व्यक्त करण्यात आला. बँकिंग क्षेत्रातील कार्यप्रणाली आणि इतर मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण रोखावे अशी मागणी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या संघटनेने केली आहे. त्यासाठी या देशव्यापी आंदोलनाचे आयोजन केल्याचे सांगण्यात आले. यावेळी बँक कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून सरकारच्या धोरणाचा निषेध केला. शुक्रवारी देखील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. माजी आमदार संजय पाटील यांना पोलिसांनी रोखले. विधिमंडळ अधिवेशन सध्या सुरू आहे. त्यामुळे अनेक मंत्री महोदय बेळगावात विविध ठिकाणी वास्तव्यास आहेत. या महनीय व्यक्तींच्या भेटीसाठी अनेक संघटनांचे सदस्य आणि नागरिक देखील धडपड करताना दिसतात. मात्र त्यांची ठिकठिकाणी अडवणूक होते. यामधून माजी आमदार देखील सुटले नाही. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊ पाहणाऱ्या माजी आमदार संजय पाटील यांना याचा अनुभव घ्यावा लागला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना आज गुरुवारी सकाळी बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील भेटण्यासाठी VTU येथे गेले होते. यावेळी संजय पाटील यांना पोलिसांनी रोखून धरले. याबद्दल माजी आमदार संजय पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यात आमच्या पक्षाचे सरकार असतानाही माजी आमदारांना अशा प्रकारची वागणूक दिली जाते. यापेक्षा काँग्रेसमध्येच असतो तर बरे झाले असते अशी खंत त्यांनी व्यक्त केली. विणकर बांधवांसाठी विशेष योजना. राज्यातील विणकर बांधवांसाठी राज्य सरकारकडून विशेष योजना राबविण्यात येतील अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. VTU केंद्रात विणकर संघटनांच्या सदस्यांसमवेत विशेष चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी विणकरांसमोरील समस्या मांडल्या. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की विणकरांसमोर अनेक समस्या आहेत. याची सरकारला पूर्ण जाणीव आहे. तसेच यापूर्वी विणकरांकडून विविध प्रकारच्या वस्त्र खरेदीसाठी चर्चा देखील झाली आहे. या पुढील काळात विणकरांच्या उत्पादनासाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येईल. तसेच हातमाग विकास महामंडळाच्या माध्यमातून डिजिटल बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. विणकरांच्या वसाहतींना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने योजना तयार केली आहे. त्यांच्यासाठी आरोग्य सेवा, शिष्यवृत्ती यांचीही तरतूद करण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या संकटात आत्महत्या केलेल्या विणकराच्या कुटुंबासाठी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ, शिवराम हेब्बाळ, शंकर पाटील आदींनी भाग घेतला होता. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations.
exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। बेळगावातील बहुचर्चित जय किसान भाजी मार्केटला राज्याच्या व्यवसाय खात्याच्या संचालकांकडून परवाना देण्यात आला आहे। त्यामुळे या जय किसान भाजी मार्केटचा मार्ग मोकळा झाला आहे। मेसर्स जय किसान होलसेल व्हेजिटेबल मर्चंट्स असोसिएशन या नावाने परवाना मिळविण्यात येथील व्यापाऱ्यांना यश आले आहे। राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या एससी मोटर्स जवळ हे जय किसान भाजी मार्केट आहे। हे खासगी मार्केट सुरू करण्यासाठी राज्याच्या व्यवसाय खात्याच्या संचालकांकडे परवानगी मागण्यात आली होती। 16 नोव्हेंबर 2019 साली खात्याने त्यांना परवाना दिला आहे। कोणत्या जागेवर हे भाजी मार्केट होणार त्या जागेच्या सर्वे क्रमांकाचा उल्लेखही परवान्यात करण्यात आला आहे। विविध 19 अटी व नियमांसह हा परवाना देण्यात आला आहे। जय किसान भाजी मार्केट गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत आहे। बांधकाम परवाना न घेता या भाजी मार्केटचे बांधकाम सुरू झाल्यामुळे महापालिकेने नोटीस बजावली होती। या नोटीसीवरील सुनावणी नंतर स्थगित ठेवण्यात आली। या मार्केटच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात याचिकाही दाखल करण्यात आली होती। किल्ला येथील भाजी मार्केट मधील काही व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन हे नवे जय किसान भाजी मार्केट स्थापन केले। गांधीनगर येथे भाजी मार्केटचे बांधकामही सुरू करण्यात आले होते। त्यावर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे पथक 2 वेळा गेले होते, पण दोन्ही वेळा कारवाई न करता पथकाला परत यावे लागले होते। कवटगीमठ यांची जारकीहोळी बंधूंविरुद्ध वरिष्ठांकडे तक्रार। आमदार रमेश जारकीहोळी व भालचंद्र जारकीहोळी यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी भाजपचे पराभूत उमेदवार महांतेश कवटगीमठ यांनी वरिष्ठांकडे केली आहे। पक्षविरोधी कारवायांमुळे पराभव झाल्याची तक्रार त्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली आहे। या दोन्ही आमदारांनी आपल्या विजयासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत। लोकप्रतिनिधींवर प्रभाव पाडून आपल्याला मिळणारी मते त्यांनी वळवली। त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी। भविष्यात अशा प्रकारच्या कारवायांना पक्षाकडून माफी नसल्याचा संदेश सर्वांना रवाना करण्याची मागणीही कवटगीमठ यांनी वरिष्ठांकडे केल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान अधिवेशनानिमित्त बेळगावात आलेले महसूल मंत्री आर अशोक यांनी भाजप उमेदवाराच्या पराभवामागील कारणे शोधण्यात येतील असे सांगितले। याविषयी गांभीर्याने चर्चा केली जाईल। संबंधितांवर कारवाई करायची की नाही हे मुख्यमंत्री ठरवतील। सांघिक नेतृत्वाखाली विधान परिषद निवडणूक पार पडली, त्यामुळे कोणत्याही उमेदवाराच्या पराभवासाठी सर्वजण कारणीभूत आहेत। पराभूत उमेदवारांशी चर्चा करून त्यांच्या तक्रारी जाणून घेण्यात येतील। याबाबतचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे मंत्री आर अशोक यांनी स्पष्ट केले। पुन्हा ढगाळ वातावरणामुळे शेतकामांना लागला ब्रेक। ढगाळ वातावरणामुळे तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा धास्तावले आहेत। उरली सुरली सुगी पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली असून बुधवारी दिवसभर हवेतील उष्मा कमी झाला होता। थंडी वाढली होती। परिणामी शिवारातून शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली होती। मागील आठवड्यापासून अवकाळी पावसाने उघडीप दिली होती, यामुळे शेतकरी सुगीच्या कामात गुंतले होते। भात कापणी व मळणीची कामे अद्याप अंतिम टप्प्यात आहेत। अवकाळी पावसामुळे सुगीची कामे रेंगाळली असून शेतकरी अडचणीत सापडला आहे। पिके कापणीची मुदत संपल्याने पिकांची हानी होत आहे।
8 दिवसाच्या उघडपीनंतर पुन्हा पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने धावपळ सुरू झाली आहे। शेतीतील पिके घरात आणण्याची धावपळ करण्यात येत असून शेतकऱ्यांना मजुरांची टंचाई भासत आहे। प्रत्येक जण स्वतःच्या शेतीतील कामात गुंतल्याने मजूर मिळवताना कसरत करावी लागत आहे। पूर्व भागातील सुगी अंतिम टप्प्यात आहे। अनेक गावातून रब्बी हंगामातून पेरणी करण्यात आली आहे। रब्बी हंगामातील पिकांना पावसाळा पोषक ठरत आहे, परंतु अन्य पिके धोक्यात आली आहेत। पश्चिम भागातील सुगीची कामे अद्याप सुरू आहेत। भात कापणीचा हंगाम जोमात सुरू आहे। गोंधळ घालणारे काँग्रेसचे 14 आमदार निलंबित। मंत्र्यांवरील भ्रष्टाचार प्रकरणाची सभागृहात चर्चा करण्यात यावी या मागणीसाठी विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी यांच्या आसनासमोर घोषणाबाजी करणाऱ्या 14 काँग्रेसच्या आमदारांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले। सायंकाळी 4:15 वाजता हा निर्णय घेण्यात आला। याबाबत सभागृहातील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते SR पाटील यांनी दुपारी 3:30 वाजता नगरविकास मंत्री भैरती बसवराज यांनी जमीन घोटाळा केला आहे याबाबत न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचेही आदेश दिले आहेत। असे असताना या प्रकरणी त्यांच्यावर का कारवाई झाली नाही याबाबत सभागृहात चर्चा करण्यात यावी अशी मागणी केली। यावेळी अध्यक्ष बसवराज होरट्टी यांनी कोणताही निर्णय घेतला नाही। गोंधळ सुरूच राहिल्याने आणि त्यांचे काँग्रेस सदस्य काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या 14 सदस्यांना एका दिवसासाठी सभागृहातून निलंबित केले। गुरुवारी सकाळी 11 वाजता सभागृहाचे कामकाज सुरू राहील असे त्यांनी यावेळी जाहीर केले। निलंबित केलेल्यांमध्ये विरोधी पक्षनेते SR पाटील, वीणा अचय्या, CM इब्राहिम, PR रमेश, प्रतापचंद्र शेट्टी, नारायण स्वामी, UB व्यंकटेश, नजीर अहमद आदींचा समावेश आहे। कन्याकुमारीला निघालेल्या सायकलपटूंचे स्वागत। पुण्यातून कन्याकुमारीला सायकलवरून निघालेल्या सायकलपटूंचे रविवारी बेळगावात आगमन झाले। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुण्यातील इंडो ॲथलेटिक सोसायटीने या सायकल प्रवासाचे आयोजन केले असून त्यात 75 सायकलपटूंचा सहभाग आहे। नागनूर रुद्राक्षी मठात उद्योजक अण्णाराय बिरादार, राज्य सरकारचे दिल्लीतील माजी प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी सायकलपटूंचे स्वागत केले। यावेळी डॉक्टर सिद्धरामय्या स्वामी, डॉक्टर अल्लमप्रभू महास्वामी उपस्थित होते। पुणे कन्याकुमारी हे 1600 किलोमीटर अंतर केवळ 10 दिवसात पूर्ण करण्याचा संकल्प या सायकलपटूंनी केला आहे। त्यांच्या पुढील प्रवासाला श्री बिरादार व श्री पाटील यांनी शुभेच्छा दिल्या। सायकलपटूंची नागनूर रुद्राक्षी मठातर्फे रात्रीच्या भोजनाची व वस्तीची सोय करण्यात आली। सायकलपटूंनी सोमवारी पहाटे 5 वाजता पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले। कंगराळी येथे सामुदायिक तुळशी विवाह सोहळा संपन्न। कंगराळी बुद्रुक येथे सामुदायिक तुळशी विवाह सोहळा पार पडला। पारंपरिक सर्व विधी पुरोहितांच्या उपस्थितीत करण्यात आल्या। यासाठी परिसरातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सोहळा पार पडला। सोहळ्याला नवरदेव म्हणून कृष्णमूर्ती वाजत गाजत लग्न मंडपात आणण्यात आली। मंडपाबाहेर भेटाभेटीचा कार्यक्रम ओजी पाटील, आनंद पाटील यांच्यात झाला। लक्ष्मी व प्रशांत पवार दाम्पत्याला चुलता व चुलतीचा मान देण्यात आला। मामा म्हणून किसन रेडेकर यांनी तुळशीला लग्न मंडपात आणले। चंद्रकांत अष्टेकर दाम्पत्याने कन्यादान केले। ग्रामपंचायत अध्यक्षा संध्या चौगले, उपाध्यक्ष अनिल पावशे, सदस्य जयराम पाटील, यल्लोजी पाटील, पूनम पाटील, वंदना चव्हाण, कल्लाप्पा पवार, महादेव पाटील, नागेश मासेकर आदी उपस्थित होते। लग्न सोहळ्यानंतर जेवणाचा कार्यक्रम झाला। सोहळा पार पाडण्यासाठी मेघा कंगराळकर, भागेश डांगे, रेखा भातकांडे, आकाश आनंदाचे, ऋषिकेश डांगे, सुजाता भातकांडे, धनश्री बर्डे, दयानंद कंगराळकर, सरोज डांगे, त्रिवेणी झेंडे, शंकर माळवी, कांता मुचंडीकर, किसन रेडेकर, विराज मुचंडीकर, दीपा चंदगडकर, दामोदर बारटक्के यांनी परिश्रम घेतले। समर्थनगर येथे 9 लाखांची घरफोडी। समर्थनगर येथे बंद घर फोडून चोरट्यांनी 9 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे। या घटनेत 12.5 तोळे सोने, 55 ग्रॅम चांदी व 3 लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे। दरम्यान विधिमंडळ अधिवेशनात पोलीस व्यस्त असून चोरटे सक्रिय होऊन धुमाकूळ घालत आहेत। याबाबत उपलब्ध माहितीनुसार समर्थनगर येथे अभिषेक गहलोत यांचे घर असून ते इलेक्ट्रिकल वायरिंगचा व्यवसाय करतात। एका विवाहासाठी 27 नोव्हेंबरला राजस्थान
आणला गेले होते त्यावेळी घराचे कुलूप तोडून चोरी करण्यात आली आहे। घराच्या खिडकीचे गज उचलून तिजोरी फोडली। 12.5 तोळे सोने व 55 ग्राम चांदी चोरट्यांनी घरातून लांबविली असून 3 लाख रुपयांची रोकड तिजोरीतून लंपास झाली आहे। त्यामुळे सुमारे 8,88,200 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे। यामुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेने सामान्यात भीतीचे वातावरण आहे। आनंदवाडी येथील जागेसंदर्भात धर्मदाय मंत्र्यांशी चर्चा। आनंदवाडी येथील घरे ताब्यात घेण्यासाठी वक्फ बोर्डाने प्रयत्न केले होते, मात्र याविरोधात न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळवण्यात आली आहे। मात्र अशा प्रकारांचा प्रयत्न यापुढे होऊ नये आणि येथील रहिवाशांना बेघर व्हावे लागू नये यासाठी आता हा मुद्दा विधानसभेत मांडण्यात येणार आहे। या संदर्भात राज्याच्या धर्मदाय मंत्री शशिकला जोल्ले यांच्याशी चर्चा करण्यात आली। आनंदवाडी येथील रहिवासी संघटनेच्या वतीने त्यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची माहिती देण्यात आली। आनंदवाडी येथील रहिवासी असणारे पवन धोंगडी, सोमनाथ रंगरेज, मारुती भोसले, अनिल कुरणकर, शशिकांत रणदिवे, सचिन पवार, नगरसेवक नितीन जाधव आदी सदस्यांनी चर्चेत भाग घेतला होता। तसेच आमदार अभय पाटील आणि अनिल बेनके यावेळी उपस्थित होते। बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी या संदर्भात विधानसभेत आवाज उठवण्याची ग्वाही आनंदवाडी येथील नागरिकांना दिली आहे। त्यानुसार आता याबाबत विधानसभेत चर्चा अपेक्षित आहे। आनंदवाडी येथील घरांचा आणि जागांचा ताबा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या वक्फ बोर्डाला न्यायालयाने यापूर्वी दणका दिला आहे। महाराष्ट्रात उडणार बैलगाडा शर्यतींचा धुरळा, सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील। सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवत असल्याचा निकाल दिला। यामुळे राज्यातील बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाला आहे। 4 वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती, मात्र ही बंदी आता उठवण्यात आली आहे। मात्र या शर्यतींमध्ये पशुक्रूरती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल। उच्च न्यायालयाच्या याचिकेविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। काल राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला होता। त्यानंतर शुक्रवारी पेठा या संस्थेकडून बाजू मांडण्यात आली। दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली। या निर्णयामुळे राज्यातील बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। म्हैस पळवण्याच्या शर्यतीत हिंडलगा प्रथम। मोटारसायकल बरोबर म्हैस पळवण्याच्या शर्यतीमध्ये कलमेश्वर प्रसन्न हिंडलगा यांनी मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला। शिवशंभो ढोलताशा पथक, तरुण युवक मंडळ व शिवजयंती युवक मंडळ यांच्या वतीने शर्यतीचे आयोजन केले होते। ग्रामपंचायत अध्यक्ष गणपत मारिहळकर, सदस्य सदानंद बिळगोजी, भुजंग सालगुदे, पिराजी जाधव, बाळाराम संताजी, आनंद बिळगोजी, किरण हनुमंताचे, सागर कामांनाचे, बाबू धामणेकर यांच्या हस्ते फीत सोडून शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले। पारंपरिक खेळांना उजाळा, क्रीडा भारतीचा उपक्रम RK कुलकर्णी। भारतीय जुन्या पारंपरिक खेळांना पुन्हा उजाळा देत क्रीडा भारतीने नव्या दमाच्या विद्यार्थ्यांना जुन्या खेळाचे महत्त्व अवगत करून दिल्याबद्दल क्रीडा भारतीचा उपक्रम कौतुकास्पद आहे असे मत संत मीरा शाळेच्या मैदानावर क्रीडा भारती आयोजित स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले। उद्घाटनाला प्रमुख पाहुणे राघवेंद्र कुलकर्णी, सेवा भारती प्रांत प्रमुख शिल्पा वेर्णेकर, जयश्री काकतकर, क्रीडा भारती राज्य अध्यक्ष मुकुंद किल्लेकर, सचिव अशोक शिंत्रे, जिल्हा संयोजक विश्वास पवार या मान्यवरांच्या हस्ते भारत माता फोटो पूजन व दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी बापू देसाई, जयसिंग धनाजी, उमेश बेळगुणकर, परशुराम मंगनाईक, HV रोगी, NN काकतकर, शंकर कोलकार, चंद्रकांत पाटील, पूजा मुच्चंडीकर, मयुरी पिंगट, अनंत पाटील आदी उपस्थित होते। कुस्ती स्पर्धेत धनराज शिर्के याने मिळवले सुवर्ण पदक। रांची, झारखंड येथे झालेल्या 15 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचा सुपुत्र पैलवान धनराज शिर्के याने 44 किलो वजनी गटात तुल्यबळ कुस्त्या जिंकून सुवर्ण पदक मिळवले आहे। पैलवान धनराज शिर्के पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्याच्या पैलवान भरत शिर्के वस्ताद यांचा मुलगा असून तो पुण्यातील जयनाथ तालीम वस्ताद बाळाभाऊ धनकवडे व दिल्ली येथे छत्रसाल आखाडा वस्ताद महाबली सतपाल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।